नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसची सिरीज सुरू केली आहे. यापूर्वी आपण 5 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा 6वा पार्ट आहे. पार्ट मधील पहिला प्रश्न, डॅडॅशमध्ये ऑक्झॅलिक आम्ल असते तर संत्री, मुंग्यांचा चावा, टोमॅटो, चिंच यापैकी कशामध्ये ऑक्झॅलिक आम्ल असते? तर टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ल असते. संत्रीमध्ये आपण इमेजमध्ये पाहू शकता, संत्र्यामध्ये सिट्रिक ॲसिड असते. संत्री, लिंबू यामध्ये सिट्रिक ॲसिड असते. त्यानंतर मुंगीचा चावा, मुंगीच्या चाव्यामध्ये फॉर्मिक ॲसिड असते. लाल मुंग्या असतात त्यांच्या चाव्यामध्ये फॉर्मिक ॲसिड असते. चिंचेमध्ये पण टॉर्टरिक ॲसिड असते. चिंच आणि ग्रेप्स दोन्हीमध्ये टॉर्टरिक ॲसिड असते. जे आपले टोमॅटो आहे, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड आणि सफरचंद किंवा ॲपलमध्ये मॅलिक ॲसिड असते आणि दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. तर आपले ऑप्शन क्रमांक 3 इथं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, अन्न मार्गदर्शक पिरॅमिडमध्ये खालीलपैकी कोणते अन्न पिरॅमिडच्या शीर्षस्थानी आहे? तर ज्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन, कॅलरी असतात तर ते शीर्षस्थानी असतं. आता इथं कोंबडी नाही येणार, भाजीपाला पण नाही येणार. त्यानंतर दुधापेक्षा चांगले असते चीज, त्यामुळे हे शीर्षस्थानी येईल. इमेजमध्ये पण पाहू शकता की इथं चीज दिला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणते मुख्य पोषक घटक तृणधान्याद्वारे पुरवले जातात? तर तृणधान्यांमध्ये ऊर्जा पण असते, प्रथिने पण असतात आणि जीवनसत्वे पण असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. तर भारतीय संविधानामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आहेत, पण हे 2 वेळेस समाविष्ट करण्यात आली होती. एक 1976 मध्ये, त्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती केली. या घटना दुरुस्तीद्वारे एकूण 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामध्ये आणखी एक मूलभूत कर्तव्य प्लस करण्यात आलं. आणि जे मूलभूत कर्तव्य आहे समाविष्ट करण्याची शिफारस ही सर्व मूलभूत कर्तव्य तर सुवर्ण सिंग समितीने केली होती. सुवर्ण सिंग समिती यांनी मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. आता हे कुठे आहेत घटनेमध्ये? तर घटनेच्या भाग 4A मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत सर्व 11च्या 11 मूलभूत कर्तव्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, उर्णी, वटवाघळे आणि घटपर्णी डॅडॅशचे उदाहरण आहेत. तर हे सहोपकारितेचे उदाहरण आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. सिंधपान ही डॅडॅशची उपनदी आहे. तर सिंधपान ही गोदावरी नदीची उपनदी आहे, लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आहे. आता गोदावरी नदीबद्दल प्रश्न आहे. गोदावरी नदीची माहिती पाहूया. गोदावरी नदीची एकूण लांबी जर विचारलं तर 668 किलोमीटर एवढी महाराष्ट्रातील लांबी आहे. त्यानंतर गोदावरी नदीने महाराष्ट्राचे 49.5% एवढे क्षेत्र एकट्या गोदावरी नदीने व्यापले आहे. आणि जर भारतामध्ये विचार केला तर भारताचे 10% क्षेत्र फक्त गोदावरी नदीने व्यापले आहे. गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो. त्र्यंबकेश्वर आणि पर्वत जर विचारला तर सह्याद्री पर्वतामध्ये उगम होतो. सह्याद्री पर्वतामधील त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेमध्ये. त्यानंतर धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडला तर कधी जोडला? तर हा शब्द 1976चा 42वा घटना दुरुस्ती कायदा करून धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. आता 42वी घटना दुरुस्ती ही खूप IMP आहे, IMP घटना दुरुस्ती. कारण या घटनेमध्ये बरेच काही बदल करण्यात आले, नवीन काही कलमे समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था डॅडॅश रोजी महाराष्ट्र राज्यात स्थापन आणि कार्यान्वित झाली. तर ही व्यवस्था 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित झाली. त्यानंतर खालीलपैकी कोणती सुधारणा लघु संविधान म्हणून ओळखली जाते? तर 42वी घटना दुरुस्ती लघु संविधान म्हणून ओळखली जाते. आपण आताच पाहिलं होतं की लघु संविधान यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. तर असं हे म्हणण्याचं कारण काय? घटनेमध्ये खूप काही कलमे नवीन अनुच्छेद समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर
2022-23च्या आर्थिक वर्षात पवन ऊर्जा प्रकल्पामधून वीज उत्पादनात महाराष्ट्राला क्रमांक मिळाला आहे. आता काही प्रश्न इंडेक्सवरती पण विचारले जातात. हे करंटमध्ये येतात, करंट अफेअर करून जायचं आहे. तर यावर्षी 2022-23 मध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक होता. ऑप्शन क्रमांक 4 इथे करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते? तर गोदावरी नदी ही औरंगाबाद या जिल्ह्यामधून वाहते. ऑप्शन क्रमांक 1 इथे आपलं करेक्ट आहे. आताच आपण पाहिलं की गोदावरी नदीची लांबी ही 668 किलोमीटर आहे. त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. त्यानंतर आणखी पाहूया काय, तर गोदावरी नदीवर पैठण येथे जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण हे औरंगाबाद जिल्ह्यामध्येच येतं हे धरण. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ब्राह्मणी मासिकाची सुरुवात डॅडॅश यांनी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मणी मासिकाची सुरुवात केली आहे. कोरडवाहू शेती भारतात प्रथम मध्ये सुरू झाली, तर पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात प्रथम कोरडवाहू शेती सुरू करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 1 इथे आपलं करेक्ट आन्सर आहे. 10 मे 1857 रोजी इथे उठावाला सुरुवात झाली, तर मेरठ येथे उठावाला सुरुवात झाली. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. खालचा कायदा रद्द करण्यात आला त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? यावेळी लॉर्ड कॅनिंग हे भारताचे व्हाईसरॉय होते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथे करेक्ट आहे. त्यानंतर लॉर्ड मेयो बद्दल पाहूया. लॉर्ड मेयो याने 1872 मध्ये पहिली जनगणना सुरू केली होती. हे महत्वाचं आहे कारण पहिली जनगणना आहे, त्यामुळे भारतात जनगणनेचा जनक लॉर्ड मेयो याला म्हटले जाते. अन्न ही एक डॅडॅश वस्तू आहे, तर अन्न ही एक जागतिक वस्तू आहे. जागतिक स्तरावर सर्वांनाच अन्नाची गरज आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक आपलं 1 इथं करेक्ट आन्सर आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टद्वारे भारतावर राज्य करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश राजसत्तेकडे केव्हा हस्तांतरित करण्यात आला? आता ईस्ट इंडिया कंपनी आहे ते भारतामध्ये जे संस्थाने आहेत ते संस्थानांचं विलिनीकरण करत होती. त्यामुळे 1857 मध्ये खूप मोठा उठाव झाला. यानंतर ब्रिटिश सत्तेने कंपनीची सत्ता काढून घेतली आणि ती स्वतःकडे घेतली. तर हे कधी झालं? तर 2 ऑगस्ट 1858. 1858 ला एक कायदा करून हा बदल करण्यात आला, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश इंडिया कायद्याने, लगेच कायद्यावरती प्रश्न आला, राणी व्हिक्टोरियाला ब्रिटिश भारताची सार्वभौम म्हणून घोषित केले? आता तो कायदा करण्यात आला होता 1857च्या उठावानंतर. त्यानंतर जी काय ब्रिटिशची राणी होती त्या व्हिक्टोरिया हिला काय भारताची सार्वभौम असे घोषित करण्यात आले. आणि कायदा कोणता करण्यात आला? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 इथे आपलं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोण संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते? तर डॉक्टर BN राव हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर संविधान सभेमध्ये आणखी बरेच व्यक्ती होते, जसे की झेंडा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर मूलभूत हक्क उपसमिती, या उपसमिती हक्क होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर मसुदा समिती, सर्वात महत्वाची समिती मसुदा समिती, या समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर होते. आणि या समितीमध्ये डॉक्टर BR आंबेडकर एक आणि इतर 6 सदस्य, टोटल मिळून एकूण 7 सदस्यांची मिळून ही समिती बनली होती. त्यानंतर खालीलपैकी कोणते भारताच्या पंतप्रधानांचे कार्य नाहीये? तर राष्ट्रपतींची नियुक्ती करणे हे कार्य भारताच्या पंतप्रधानांचं नाहीये. राष्ट्रपतीची नियुक्ती कशी होते? तर जे काय आपली संसद आहे, संसदेतील राज्यसभा, लोकसभा यांमधील सदस्य, तसेच आपले विधानसभेतील सदस्य, संसद त्यानंतर संसदेमध्ये दोन्ही पण येतात, लोकसभा आणि राज्यसभा. त्यानंतर प्रत्येक राज्याची विधानसभा या सर्वांच्या सदस्यांनी मिळून राष्ट्रपतीची नेमणूक केली जाते. त्यामुळे पंतप्रधान ही राष्ट्रपतीची नेमणूक करत नाहीत. पुढचा प्रश्न, लोकसभेचे कमाल संख्याबळ निश्चित केले आहे? तर लोकसभेचे एकूण संख्याबळ आहे 550. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी पद सोडू शकतात? राजीनामा देऊन किंवा महाभियोगाद्वारे ते आपले पद सोडू शकतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे.
गोदावरी ही डॅडॅशची वाण किंवा जात आहे. वाण किंवा जात विचारले तरी गोदावरी ही तुरीची जात आहे. जसे की ऊसाचे अनेक प्रकार आहेत किंवा जाती आहेत. त्याच्याच प्रकारे गव्हाच्या, आंब्याच्या त्याचप्रकारे ही काय तुरीची जात आहे गोदावरी एक. गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील कोणत्या रांगेत झाला आहे? आता इथे दोन्ही पण आहेत, त्र्यंबकेश्वर रांग आणि सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतात पण उगम झाला आहे, पण आपल्याला काय स्पेशली रांग विचारली आहे. तर रांग म्हटल्यास त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेमध्ये गोदावरी नदीचा उगम झाला. ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आपलं आणखी महत्त्वाचे मुद्दे हे तर लक्षात ठेवायचं आहे. 668 किलोमीटर लांबी. त्यानंतर जायकवाडी धरण. त्यानंतर काही उपनद्या लक्षात ठेवायच्या. उपनद्या आहेत गोदावरी नदीच्या, जसे की मांजरा ही एक उपनदी आहे. त्यानंतर प्राणहिता ही विदर्भामध्ये गोदावरी नदीला मिळणारी उपनदी आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.